सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 3 मधल्या ओवी क्रमांक 176 ते 225. जैसी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैसीच करीती. बहुरूपी राजा राणीचे सोंग घेतात. त्यांच्या मनात स्त्री पुरुष असा भाव नसतो, परंतु खेळापुरते सोंगाची बतावणी करून पाहणाऱ्याला संतुष्ट करतात. तसेच ज्ञानवान पुरुष ज्ञानोत्तर काळी लोकसंग्रहाकरिता निरहंकार व निष्काम वृत्तीने सत्कर्म आचरतात. त्यांना कर्मबंधन प्राप्त होत नाही. प्रकृते क्रियामानानी गुणे हा कर्माणी सर्वशः, अहंकार विमूढात्मा करता हमी मन्यते. मायेच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात, परंतु देहाहंकाराच्या योगाने ज्याचे अंतःकरण मोहित झाले आहे असा पुरुष जी कर्मे त्याचा मीच करता आहे असे मानतो. देखे पुढिलांचे ओझे, जरी आपला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. अर्जुना, पहा, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? तैसी शुभाशुभे कर्मे, जे निफजती प्रकृती धर्मे, ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. याच न्यायाने प्रकृतीच्या गुणाने जी पाप पुण्यात्मक कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रमाने मी करतो म्हणून आपल्यावर लादून घेतो. ऐसा अहंकारारूढ एक देश मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. असा देह अहंकारधारी संकुचित बुद्धीचा विचारशून्य त्याला हे खोल तत्वज्ञान उघड करू नये, म्हणजेच उपदेश करू नये. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. हे राहू दे अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू सावधपणे ऐक. तत्ववित्तु महाबाहो, गुणकर्म विभागयोः, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाबाहो अर्जुना, गुण आणि कर्म याच्या विभागांचे ती आपल्याहून भिन्न आहेत हे तत्व जाणणारा गुण इंद्रिये गुणांच्या विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात असे समजून आसक्त होत नाही. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भावे नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे. ती अशी की जिच्यापासून सारी कर्मे उत्पन्न होतात ती प्रकृती म्हणजे मी. अशी भावना ब्रह्मनिष्ठाच्या म्हणजेच आत्मबोध झालेल्याच्या ठिकाणी नसते असे तू समज. ते देहाभिमानू सांडूनी, गुणकर्मे ओलांडूनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते देहाचा अभिमान टाकून गुण आणि गुणापासून होणारी कर्मे यांचा अन्योन्य संबंध ओळखतात. गुण कर्मातीत होऊन केवळ तटस्थ वृत्तीने पाहणारे बनून देहात राहतात. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती, जैसा का भूत चेष्टा गवस्ती
घेपवेना. म्हणून सूर्याच्या प्रकाशात पृथ्वीवरील प्राणीमात्राचे सर्व व्यवहार होतात, परंतु सूर्य त्यांच्या कर्माने लिप्त होत नाही. त्याप्रमाणे असले तरी ते कर्मबंधनात बांधले जात नाहीत. प्रकृते गुण समुडाहा सजन्ते गुण कर्मसु तान कृस्तविदो मंदा कुंतविन्न विचालयत. प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांच्या म्हणजेच शरीर इंद्रियांच्या कर्माला आसक्त होतात. सर्वज्ञ पुरुषाने त्या अज्ञ मंदबुद्धी पुरुषांचा बुद्धिभेद करू नये. एथ कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीची नि आटोपे वर्ततू असे. या जगात तो प्रकृतीच्या अधीन होऊन तिच्या तंत्राने देहासक्त होऊन गुणांनी मोहित होऊन त्यानुसार कर्मे करीत असतो. तो कर्मांनी बांधला जातो. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे ते परमकर्म बलात्कारे आपादिजो. गुणांच्या आश्रयाने इंद्रिये आपल्या स्वाभाविक धर्माने जो व्यवहार करतात ते दुसऱ्याच्या कर्म अज्ञानी पुरुष बळेत आपल्यावर लादून घेतो. मयी सर्वाणी कर्मांनी संन्यस्याध्यस्तचेतसा निराशी निर्मिमो भूत्वा युद्धस्तव विगतज्वराः. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून माझ्या ठिकाणी सर्व उचित कर्मे समर्पण करून निरीच्छ निहंकार होऊन संशयरहित असा तू युद्ध कर. तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती नसावी आत्मरूपी. तरी सर्व विहित म्हणजे उचित कर्मे आचरून ती तू मला अर्पण करावीस, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेवावी. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानो जने चित्ता रिगो देसी. हे विहित कर्म मी त्याचा करता अथवा विशिष्ट फलाकरता मी ते करणार असा अभिमान तुझ्या अंतःकरणात शिरू देऊ नकोस. तू शरीर परा न हावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू देहासक्त होऊ नकोस. सर्व कामनांचा त्याग कर. मग जे जे भोग उपस्थित होतील त्या सर्वांचा यथाकाली म्हणजे समयोचित निशंकपणे उपभोग घे. आता कोदंड होनी हाती आरूढ पायी रथी देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने. आता तू हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि संतोषाने क्षात्रवृत्तीचा स्वीकार कर. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू आढवी यया भारापासून सोडवी मेदिनी. हे जगात कीर्ती वृद्धिंगत कर. आपल्या स्वधर्माचा सन्मान वाढव आणि दुष्टाचा असहनीय भार कमी करून पृथ्वीची सुटका कर. आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई येथ हे वाचुनी काही बोलो नये. आता अर्जुना संशय टाकून दे आणि युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय कोणतीही वार्ता बोलू नकोस. ये मे मतमिंद नित्य न मनु नितिष्ठती मानवः श्रद्धावंतो न सुयंतो मुच्यते तेपि कर्मभी. जे श्रद्धावान व निर्मत्सर मानव हे माझे मत नित्य अनुसरतील ते देखील कर्मापासून मुक्त होतील. हे अनुपरद मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. अर्जुना, हे श्रद्धाळू व मत्सर न करणारे मानव माझा यथार्थ उपदेश मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्यानुसार आचरण करतात.
तेही सकळ कर्मी वर्ततो, जान पा कर्म रहितो, म्हणून हे निश्चितो करणीय गा. हे सर्व कर्मे आचरूनही कर्मे बंधनापासून अलिप्त राहतील, म्हणून हे मत निसंशय आचरणात आणण्याच्या योग्यतेचे आहे. ये त्वेतदभ्य सुयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम, सर्वज्ञान विमूढास्ता त्विनिधी नष्टान चेतसः. पण जे मत्सरी लोक हे माझे मत अनुसरत नाहीत, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी व नष्ट आहेत असे समज. ना तरी प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अवेरुणी ओसांडिती. प्रकृतीच्या स्वाधीन देहासक्त होऊन इंद्रियाचे कोड कौतुक पुरवून जे कोणी या माझ्या मताचा धिक्कार करून ते टाकून देतील. जे सामान्य तत्वे लिखिती, अवज्ञा करुणी देखिती, का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. जे माझ्या मताला क्षुल्लक गोष्ट समजतात, त्याकडे तुच्छतेने पाहतात, अथवा हा केवळ बोलघेवडापणा आहे असे बाष्कळपणे म्हणशील. ते मोहमदिरा भ्रमले, विषय विखे घारले, अज्ञानपंकी बुडाले निभ्रांत मानी. ते मोहाच्या मद्याने भ्रमिष्ट झाले, विषयरूपी विषाने व्यापले व अज्ञानाच्या चिखलात रुतले असे निसंशय समज. देखे शवांच्या हाती दिदले, जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यांद फाले प्रमाण नोहे. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते किंवा जन्मांधाला प्रभात झाल्याचा अनुभव येत नाही. का चंद्राचा उदय जैसा, उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. किंवा ज्याप्रमाणे चंद्रोदय झाला तरी कावळ्यांना त्याचा उपयोग होत नाही, त्याप्रमाणे कर्मयोगाचा उपदेश मूर्खांना मान्य होणार नाही. तैसे ते पार्था, जे विमुख या परमार्था, तयांशी संभाषण सर्वता करावे ना. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. म्हणून तेन मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. ते माझ्या उपदेशाला तर मानित नाहीत, शिवाय त्याची निंदा देखील करू लागतात. कारण पतंगाला दिव्याचा प्रकाश सहन होतो काय. पतंगादीपी अलिंगन, तेथ त्याशी अचूक मरण, तेवी विषाचरण आत्मघाता. पतंगाने दिव्याला आलिंगन दिले की तेथेच त्याला अचूक मरण येते. त्याप्रमाणे विषयाचे सेवन अशा मूर्खांना आत्मघातक होते. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं, यान्ति भूतानि निग्रह की करिष्यति. ज्ञानपुरुष सुद्धा आपल्या प्रकृती स्वभावाला अनुसरून वागत असतो, कारण सर्व प्राणी आपल्या स्वभावावर जातात, तेथे निग्रह काय करणार. म्हणून इंद्रिये एकी, जाणतेनी पुरुखे, लाळावी ना कौतुके आदी करुणी. म्हणून कोणाही शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे रंजन, हौस, मौज या निमित्ताने लाड करू नयेत. हा गा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संघर्ष सिद्धी जाईल, सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. अरे, सापाबरोबर खेळता येईल काय, वाद्याची सोबत जमेल काय, किंवा भयंकर विष प्याले तर पचेल काय. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. पहा, सहज गंमत म्हणून आग लावली आणि ती भडकली तर आटोक्यात राहत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केलेले चांगले नाही.
एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मिळवावी. अर्जुना, खरोखर विचार करून पाहिले तर या पराधीन शरीरासाठी विविध प्रकारचे भोग्य पदार्थांची जुळवाजुळव का म्हणून करावी. आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते. उद असतू या देहाते प्रतिपाळावे का. आपण पुष्कळ कष्ट करून संपादन केलेल्या सर्व प्रकारच्या वैभवाने रात्रंदिवस या शरीराची जोपासना का करावी. सर्वस्वे शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते. तेने स्वधर्म सांडुनी देहाते पोखावे काही. या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून संपत्ती प्राप्त करून आणि हे करीत असताना स्वधर्म विसरून या शरीराला पुष्ट करावे हे योग्य आहे काय. मग हे तव पांच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसवा शिनू आपुला. हे शरीर पंचमहाभूतांचे संमिश्रण आहे. शेवटी ते पंचमहाभूतात विलीन होणार. त्यावेळी आपण देहासाठी घेतलेल्या कष्टाचा मोबदला कोणाला मागणार. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन. या लागी येथ अंतकरण देयावेना. म्हणून केवळ शरीराचे पोषण सर्वस्व हानी आहे. तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषी व्यवस्थितो तर्यो न वशमागच्छतो हास्य परिपंथिनो. प्रत्येक इंद्रियाची त्या त्या इंद्रियाच्या विषयाच्या ठिकाणी प्रेम द्वेष ही मूळचीच ठरलेली आहेत. त्या रागद्वेषाच्या आहारी मनुष्या जाऊ नये, कारण ते मार्गाच्या आड येणारे शत्रू आहेत. एरवी इंद्रियांची या अर्था सारिका विषयो पोखिता संतोषू किरचित्ता आपजेल. सर्वसामान्यपणे पाहिले तर इंद्रियांच्या आवडीप्रमाणे त्यांना भोग्य पदार्थ देत राहिले म्हणजे मनाला सुख वाटते. परी तो संवत चोरांचा सांगा तू जैसा नावे को स्वस्तू जव नगराचा प्रातू सांडिजेना. परंतु तो संतोष संभावित चोराची सोबत जशी शहराची सुरक्षित मार्ग ओलांडीत पर्यंत थोडा वेळ सुखद वाटते, परंतु पुढे वनात गेल्यावर ती घातास प्रवृत्त होते. बापा विषाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता. परी तो परिणाम विचारिता प्राणुहरी. किंवा बाबा विषाच्या गोडीची आवड परिणामाचा विचार करीत नाही आणि तीच आवड प्राणहरण करते. देखे इंद्रिया कामू असे तो लावी सुख दुरासे. जैसा गळी मिनू आमिषे भूलविलेगा. पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियाच्या ठिकाणी असणारी विषयलालसा प्राण्याला सुखाच्या खोट्या आशेकडे ओढावते. परितया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊनी जाये. तो जैसा ठाऊवा नोये झांकलेपणे. परंतु त्या आमिषात प्राण घेणारा गळ आहे हे माशाला ठाऊक नसते, कारण तो गळ आमिषाने झाकलेला असतो. तैसे अभिलाषे येणे किजेल जरी विषयांची आशा धरी जेल. तरी वर पडा होई जेल क्रोधानळा. तशी घातक स्थिती या विषयांच्या लालसेने केली जाईल. तर विषयाचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीमध्ये पडावे लागेल. जैसा कवळुनिया पारधी घातेची या संधी आणि मृगादे बुद्धी साधावया. जसा पारधी हरिणाला मारण्यासाठी चहूबाजूंनी घेरून माराच्या पकडीत बुद्ध्या आणतो. एत तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. तेथे तसाच प्रकार आहे. बुद्धीला पकडून नष्ट करण्याची विषय वासनांची ही रीत आहे. म्हणून महाघातकी
कामक्रोधांचा संग धरू नकोस. मनवनी हा आश्रोची न करावा, मनी ही आठवो न धरावा. एकूण निज वृत्तीचा बोलावा, नासो नेदी. त्यांनाच म्हणजे काम क्रोधाला थारा देऊ नको, त्याची नुसती आठवणसुद्धा नको. फक्त स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. श्रेयांस व धर्मो विगुणः परमधर्मा स्वनिष्ठितात्. स्वधर्मे निधने श्रेयः परमधर्मो भयावह. उत्तम प्रकारे अनुष्ठान झालेल्या परधर्मापेक्षा स्वधर्म जरी उन्हा म्हणजेच आचरणाला कठीण असला तरी स्वधर्मच चांगला. स्वधर्माचरण करीत असताना मृत्यू आला तरी तो कल्याणकारक आहे, कारण परकीय धर्म भयंकर नरकाला नेणारा आहे. असा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीणू झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. पहा, अरे आपला स्वतःचा धर्म आचरणाला कठीण असला तरी त्याचेच आचरण करण्यात कल्याण आहे. एरू आचारू जो परावा, तो देखिता कीर बरवा. परी आचरतेनी आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा आचार दिसायला कितीही चांगला असला तरी आपण आपलाच आचार ठाम राखावा. सांगे क्षुद्र घरी आगवी, पक्वाने आहाती बरवी. ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी झाला. सांग, पहा, शूद्राच्या घरी सर्व प्रकारची उत्तम पक्वाने आहेत, पण कितीही दरिद्री ब्राह्मण झाला तरी त्याने ती सेवन करावीत काय. हे अनुचित कैसे ने कीजे, अप्राप्य केवी इच्छिजे. अथवा इच्छिले ही पाविजे, विचारी पा. अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी, जे स्वीकारण्याला योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी, आणि कदाचित त्याची इच्छा झाली तरी त्याचा स्वीकार करावा काय, याचा तूच नीट विचार कर. तरी लोकांची धवळारे, देखून या मनोहरे. असती आपुले तनारे, मोडावी का. तसेच लोकांचे सुंदर चुनेगच्ची वाडे पाहून आपल्या गवताने साकारलेल्या झोपड्या मोडून टाकाव्यात काय. हे असो वनिता आपुले, कुरूप जरी जहाली. तरी भोगिता तेची भली, जिया परी. हे राहू दे, आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी तिची संगतच आपल्याला कल्याणप्रद होते. तेवी आवडे तैसा साकडू, आचरिता जरी दुवाडू. करी स्वधर्मुची सुरवाडू, पारत्रिकीचा. त्याप्रमाणे स्वधर्म कितीही अडचणीचा असला, आचरणाला कष्टप्रद असला तरी तो स्वधर्मच परलोकी सुख देणारा आहे. अशा प्रकारे ओवी क्रमांक 176 ते 225 संपन्न झालेल्या आहेत. आता आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी याळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. हानी ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.